एक महत्त्वाची बातमी, शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी एल्गार पुकारलेला आहे आणि त्यामुळे नागपूर जबलपूरवर जामठा चौकात ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत। बच्चू कडूंकडून रेल्वे रोखण्याचाही इशारा देण्यात आलेला आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल? हे आंदोलक आता सकाळी इथे दिसतायत, एकूणच वाहतूक कोंडीची सुद्धा शक्यता आहे, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच बच्चू कडू यांच्या ठिय्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि वाहतूक कोंडी गेले 13-14 तासापासून कायम आहे। 4 ते 5 किलोमीटरपर्यंत आताही गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं हे आंदोलन जे आहे ते काल साधारणतः 5च्या सुमारास इथे ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू झालं। परवा ते आपल्या अमरावती येथील गावावरून निघालेले आहे आणि महाराष्ट्रभरातील शेतकरी जे आहे ते आपापले ट्रॅक्टर गाड्या घेऊन या ठिकाणी आलेले आहे आणि ठिय्या आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बच्चू कडू यांनी आज रेल्वे रूळ जाम करण्याचा इशारा दिलेला आहे। जी रेल्वे दिल्लीपर्यंत जाते, इकडे कलकत्त्यापर्यंत जाते, ती रेल्वे जाम करण्याचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे सरकार कधी चर्चा करतं आणि कधी ही आंदोलनाची कोंडी सुटते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पंजाबच्या धर्तीवर हे आंदोलन करतोय असं काल बच्चू कडू यांनी सांगितलं। याचा अर्थ असा होतो की पंजाबचे शेतकरी ज्याप्रमाणे महिन्यानुमहिने रोडवर बसले होते आपल्या मागण्या नक्कीच गजानन, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पेतून तुम्ही आम्हाला उठवलंय, सरकार उठवा लागेल ना, ते कधी उठन? आम्ही लगेच उठलोय। ते उठासाठी आम्ही आता रेल्वे आहे ना, आम्ही सगळी तयारी झाली व्यवस्थित, ते जाम करू। आता काही लोक आहे, आम्ही विमानतळावर जाऊन येतो म्हणे थोडा फेरफटका मारून, सगळं बंद करणार आहोत आम्ही।